नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळेजण? तर चला, आज मी तुमच्याशी एक ब्लाऊज कटिंग शेअर करणार आहे. तर चला आपण ब्लाऊजला सुरुवात करूया. ब्लाऊज कटिंग करताना नेहमी पहिले सुरुवातीला शिकताना पेपरचा जास्तीत जास्त वापर करायचा. हे म्हणजे जेव्हा आपण फोल्ड घेतो तेव्हा ओपन बाजू समोर ठेवायची आणि फोल्ड जी बंद बाजू आहे ती आपल्या बाजूने ठेवायची. कधी पण कटिंग करताना लक्षात ठेवा, उंची आहे 14 इंच, त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. शोल्डर 5.5 आहे, मुंढा 6 आहे, छाती 36 आहे, कमर 32 आहे, पुढचा गळा 6चा आहे, मागचा गळा 10चा आहे, क्रॉस आपलं 3चं आहे आणि कटोरी आपली 5.25ची आहे. तर हे आता आपलं मेजरमेंट आहे. तर आता आपण हे पेपरवर मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे. कपडा असो किंवा पेपर, कधी पण पहिले सुरुवातीला एक सरळ लाईन मारली की मापे खालीवर होत नाहीत, म्हणजे एकदम व्यवस्थित येतात, नाहीतर मग खालून वाकडे तिकडे होऊ शकते. आता चला आपण उंची घेऊया. उंची आहे आपली 14 इंच, त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायची आहे, कारण की अर्धा इंच आपलं हे मागे पाठीच्या शिलाईला जाते आणि अर्धा इंच शोल्डरला. त्यामुळे जे पण आपलं माप असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. हे बघा 1 इंच मिळवलं आहे. त्यानंतर आपण थोडं अजून पुढे पण एक ते सेम माप टाकून घेऊ, म्हणजे आपली लाईन जी आहे ती सरळ येते, अशी खालीवर येणार नाही. म्हणून आपण 2 ठिकाणी मापे टाकून घेतलेले आहे. आता आपण पट्टीने सरळ लाईन दोन्ही जे पॉईंट आपण मोजले आहेत ते आपण जोडून घेऊया. हे बघा, आणि शक्यतो कधीही लाईन मारताना पट्टीचाच वापर करावा. हे बघा, आता आपले शोल्डर आहे 5.5 इंच. हे बघा आपण शोल्डर टाकतोय 5.5 इंचाचं. त्यानंतर आपण एक तशीच खाली पण मुंढ्याच्या इथे आपल्याला एक ते सेम वरचं माप आहे ना तेच खाली टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून माप वाकडे होत नाही. हे बघा, आणि आपला मुंडा आहे 5.5 इंचाचा, म्हणजे 5.75. आता आपण हे जे दोन्ही लाईन आपण मारलेले आहेत या दोन्ही आपण जोडून घेऊया. आणि अशीच आता आपल्याला छातीचं मापही टाकायचं आहे. त्यासाठी आपण एक लाईन मारून घेऊया. हे बघा, आता आपली छातीचं माप आहे 9 इंच, म्हणजे 36 आहे. तर 36चा अर्धा भाग होतो आपला, चौथा भाग 9 इंच. तर 9 इंचावर एक माप टाकायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची आहे. 1.5 इंचाची मार्जिन ही पुरेशी होते. पण जर तुम्ही एकदम नवीन शिकत असाल तर कधी शिवताना वाकडे तिकडे होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही 1.25 किंवा 2 इंचाचंही मार्जिन तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला. एकदा परफेक्ट हात बसला की फक्त 1.5 इंच मार्जिन भरपूर होते. हे बघा, आता आपण शोल्डरचं माप घेऊया. शोल्डर आहे आपलं 3 इंचाचं. हे बघा, 3 इंचाचं आपलं शोल्डरचं माप आहे. आपण शोल्डरचं माप टाकलं की आपल्याला ॲटोमॅटिक गळारुंदी ही आपली मिळते. हे बघा, आता आपलं हे शोल्डरचं माप आहे आणि ही आपली उरलेली आपल्याला गळारुंदी 2.5 ही मिळालेली आहे. ठीक आहे. तर आता आपण कमरेचं माप टाकूया. कमरेचा चौथा भाग टाकायचा आपल्याला. तर आपल्या कमरेचा चौथा भाग आहे 8. 32 इंच कमर आहे, त्याचा 8. 1 इंच आपण पाठीमागे टक्स टाकतो, त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. आणि 1.5 इंच परत मार्जिन, जी आपण वरती जेवढी मार्जिन घेतली आहे तेवढीच मार्जिन सेम आपल्याला खाली घ्यायचं आहे. सगळीकडे सेम मार्जिन घेतल्या गेली पाहिजे, नाहीतर मग ते कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे वरती आपण जेवढे 1.5 इंच घेतले तेवढेच आपल्याला कमरेकडेही 1.5 इंच मार्जिन घ्यायचे. आणि आता हे मार्जिनचे जे निशाण आहेत ते आपण पट्टीने जोडून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण जोडून घेतले. आता आपण गळा टाकूया. हे मुंढ्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला. मुंढा आहे आपला, म्हणजे मुंढ्याच्या गोल शेपला द्यायचा आपल्याला 1.5 इंचाचा शेप द्यायचा आणि वरतून त्याचा मध्य काढायचा आहे. हे बघा, आणि इथे मध्याच्या ठिकाणी एक निशाण लावायचे आणि हे 3 निशाण आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत, गोलाकारने जोडून घ्यायचे. तुम्ही फ्रेंच कर्वचाही उपयोग करू शकता, पण शक्यतो सुरुवातीपासूनच हाताने शेप द्यायचा सवय लावा. हे बघा, आणि थोडंसं आपल्याला 1/2 इंच हे खाली घ्यायचं आहे. हे बघा, आता आपला गळा आहे 10 इंचाचा. हे बघा, 10 इंचावर आपण एक निशाण लावूया. हे बघा, 10 इंचावर एक निशाण लावल्यावर, कारण की अर्धा इंच आपलं शिलाईत जाईल. ॲक्च्युअल गळा 9.5चा आहे, पण अर्धा इंच शिलाईत जाईल, त्यामुळे आपल्याला अर्धा इंच हे जास्त घ्यायचं, म्हणून आपण 10चा गळा घेतलेला आहे. आता आपण हे 2.25चा शेप घेऊन हा जो बॉक्स तयार करून घेऊया. व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. इथे आपल्याला हवा तो आपण शेप देऊ शकतो, चौकोन, गोल, पानाकार किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा तुम्ही मटका गळा, असे वेगवेगळे शेप देऊ शकता. हे बघा, गळ्याच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच हे
डाऊन करायचं आहे. नाहीतर काय होतं, शोल्डरला जर डीप नेक असेल ना तर गळा शोल्डर हे उतरू शकतं. त्यामुळे नेहमी गळ्याच्या बाजूला आपल्याला पाव इंच डाऊन करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पाव इंच हे डाऊन करायचं आहे. आता हा आपला झाला मागचा भाग. याच्यावरूनच आता आपण पुढचा भागही आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याआधी आपण हा भाग पहिलं कापून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण कापून घेऊया. आणि नेहमी लक्षात ठेवा, कापड कापताना वेगळी कैची ठेवायची आहे आणि पेपर कापायची वेगळी कैची ठेवायची. कापड कापण्याच्या कैचीने पेपर कधीच कापू नये, हे नेहमी लक्षात ठेवा, नाही तर त्याची धार लवकर जाते. आता हे बघा, अशा पद्धतीने आपण आता हे मागील भाग कापून घेऊया. तुम्हाला माझ्या या व्हिडिओ कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. जर काही अडचण असेल, समजत नसेल, तेही मला कमेंट करून सांगा. तसे मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करते, पण तरी काही असलं की जे समजत नसेल ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला परत व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हे बघा, आता आपण इथे गळ्याच्या बाजूला नॉच कापून घेऊया. याने काय होतं, आपल्याला पुढच्या गळ्याला निशाण लावताना बरोबर जागा मिळते, म्हणून तिथे नॉच मारून घ्यायचा. हे बघा, आता जो भाग आहे पाठीचा भाग, तिथे आपल्याला मध्यट काढायचा आहे टक्ससाठी. हे बघा, असं मी तुम्हाला सांगते, ही जी शिलाई मार्जिन आहे ही सोडून द्यायची आणि जी आपली जिथून आपण शिलाई मारणार तिथपासून बंद भागापर्यंत त्याचा मध्य काढायचा आहे. किती? हे 9 इंच. तर ह्या दोघांचा आपल्याला मध्य काढायचं आहे. हे बघा, अशी मेजरटेपमध्ये केली की याचा मध्य निघेल. आणि बघा, इथे आपण एक टक्स मारून घेऊया आणि आता याचा टक्स आपल्याला आखून घ्यायचा. ते ह्या ब्लाऊजची टक्स येईल आपला 3.5 ते तुम्ही 4.5 इंचापर्यंत टक्स मारू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की गळ्याच्या वरती नाही गेला पाहिजे. पाव इंच, अर्धा इंच दोन्ही बाजूला टक्स घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण टक्सची एक तुम्हाला मी रेषा मारून दाखवते. हे बघा, अशा पद्धती आपण याला टक्स मारून घ्यायचा आहे. आता हे बघा, इथे एक खूप महत्त्वाची मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपण हा असा टक्स कपड्याचा शिवतो, जेव्हा आपल्या ब्लाऊजमध्ये आपण हा असा टक्स मारतो ना, हे बघा, तेव्हा काय होतं की जेव्हा आपण हा टक्स शिवतो त्यावेळेस आहे ना, गळ्याचा जो भाग आहे ना, जो पाठीवरचा जो गळ्याच्या साईडचा भाग आहे ना, तो वरती जातो आणि जिथे आपण शिलाई मारतो तो भाग आपला खाली जातो. त्यामुळे असा कर्व तयार होतो. हे बघा, हा वरती जातो आणि ह्या साईडचा असा खाली जातो. त्यामुळे पाठीला असा ब्लाऊज शिवताना एक गोल आकार तयार होतो घातल्यावरती. म्हणून नेहमी काय करायचं, हे बघा, अशी पाव इंच शिलाई मार्जिनच्या बाजूने थोडंसं कापून घ्यायचं. म्हणजे ही जी वाकडी लाईन आहे याला थोडंसं सरळ केलं तर हे आपल्याला शिवताना एकदम सरळ येतं आणि ब्लाऊज पाठीवर घातल्यानंतरही एकदम सरळ लाईन येते. हे बघा, अशा पद्धतीने ते शिवल्यानंतर व्यवस्थित सरळ तयार होईल. हे बघा, त्यामुळे कधी पण ही टिप्स खूप छोटी जरी असली तरी ब्लाऊजसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा आणि करा. हे बघा, आता थोडा तुम्हाला कर्व दिसेल, पण जेव्हा आपण शिवू तेव्हा एकदम सरळ येईल आणि पाठीवरतीही सरळ होईल. त्यामुळे तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा जर तुमच्याही ब्लाऊजमध्ये हा प्रॉब्लेम होत असेल तर. हे बघा, आता आपण दुसरा कापड घेऊया पेपर आणि त्यालाही पहिलं आपण सरळ लाईन मारून सरळ करून घेऊया. हे बघा, असं सरळ करून घ्यायचं आहे आणि आपण आता याच्यावरती छापणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मागच्या भागापेक्षा पुढे आपल्याला अगोदरच 1 इंच मिळवून घ्यायचा आहे. हा 1 इंच मिळवला तर आपण हा का मिळवतो, जे आपण खाली क्रॉस पट्टी लावतो ती आपल्याला नंतर कपड्यावर वाढवायची गरज नाही पडत. ती आपण याच्यावर वाढवली की परत कपड्यावर वाढवायची गरज पडत नाही. म्हणूनच आपण आत्ता पेपर कटिंग करतानाच त्याला 1 इंच वाढवून घेणार आहोत. हे बघा, आता आपण मागच्या भागाला समोर ठेवून ते 1 इंच जास्त ठेवून आहे तसं आपण याला आता आखून घेऊया. हे बघा, पाव इंच इकडे तिकडे झालं नाही पाहिजे, आहे तसं आपल्याला एकदम परफेक्ट मार्जिन घ्यायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओ कशा वाटतात हेही कमेंट करून मला नक्की सांगा. जर कुठे काही अडचण असेल तेही मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की ते सांगण्याचा प्रयत्न करेल. जर माझं शिकवणं काही समजलं नसेल तेही सांगा, मी नक्की तुम्हाला सांगेल. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. हे बघा, आता आपण अशी सरळ लाईन मारून घेऊया. सरळ लाईन मारून झाल्या की आता आपण याला इथे जो गळ्याचा नॉच मारलेला तिथे एक निशाण मारून घेऊया
आणि आता आपण मागचा भाग उचलून बाजूला काढून ठेवूया. एकदा हा जो गळा आहे मी बॅक साईडचा गळा कापून घेते. इथे मी चौकोन गळा कापलाय, पण तुम्ही इथे गोल गळाही करू शकता, पान गळा, मटका गळा, बरेच गळ्यांचे वेगवेगळे आकार देऊ शकतो. पण जास्तीत जास्त कस्टमरचे गोल किंवा चौकोनच डेली यूजच्या ब्लाऊजमध्ये हेच शेप असतात शक्यतो. फॅन्सीज ब्लाऊजला वेगवेगळ्या प्रकारचे गळे असतात, नाही तर डेली कस्टमरचे जे दररोजचे घालायचे ब्लाऊज असतात साड्यांवरचे, त्यांना तुम्ही गोल गळेच जास्त बघत असाल. हे बघा, आता आपण याला मुंड्याचा जो आकार आहे इथे हा आकार देऊन घेऊया. मागच्या भागापेक्षा पुढचा भागाचा आकार थोडा आतमध्ये दिला जातो. हे बघा, आता हा 1.5 इंचावर आपण मारलेला, आता आपल्याला हे 1 इंचावर याचं निशाण मारायचं आहे. 1 इंचावर आपल्याला याचं निशाण लावायचं आहे आणि आपण त्याला आता गोल असा आकार देणार आहोत. हे बघा, मी माझ्या ह्या ज्या व्हिडिओ आहे त्याच्यावरती ऑलरेडी सगळ्या कटिंगचे पेपर्स अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, पण मी तरीही एकदा परत सगळेच कटोरी सिरीज परत सुरुवात केलेली आहे की जेणेकरून कोणाला समजलं नसेल तर त्याला परत नीट लक्षात यावे म्हणून. हे बघा, पुढचा गळा आपला 6.5 वर आहे आणि इथे आपण गळा रुंदी 2.5 इंच घेऊ शकतो. 2.5, पावणे 3 किंवा तुम्ही 3पर्यंत रुंदी घेऊ शकता. त्याने थोडासा गळ्याला पुढे फैलाव येतो, असा खूप टाईट होत नाही ब्लाऊज. हे बघा, आता आपल्याला पुढचा गळा झालेला आहे आणि आता आपल्याला क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे. तर आपण क्रॉस पट्टीचं माप इथे 3 वर टाकणार आहोत. ह्या साईडने पण आपण 3 घेणार आहोत आणि एक सरळ लाईन अशी आपण आखून घेऊया. पहिले क्रॉस पट्टीचे माप ब्लाऊजच्या उंचीनुसार कमी जास्त होऊ शकतो. 3च्या ऐवजी 3.5 होऊ शकतं आणि ब्लाऊजची उंची लहान असेल तर 2.5ही होऊ शकतं. त्यामुळे उंचीनुसार ही क्रॉस पट्टीचा भाग अवलंबून असतो. हे बघा, 1/2 इंच वर घेऊन ते 3 इंचावर घेऊन आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे. हे बघा, असा थोडासा इथे गोलाकार द्यायचा, एकदम सरळ क्रॉस मारायचा नाही. हे बघा, ही जी अशी सरळ येतो ना, सरळ ती अशी मारायची नाही. हे बघा, अशी मारायची नाही, थोडासा असा कर्व आकार द्यायचा. तर हे जे मी 1/2 इंच वरती घेतलं आहे ते तुम्ही पाऊण किंवा 1 इंचही वरती घेऊन गोलाकार देऊ शकता. हे बघा, आता इथे आपल्याला आतल्या मुंढ्याजवळून 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. त्यानंतर गळ्याच्या भागावरून इथून तुम्ही 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे बघा, किंवा तुम्ही वरतूनही 5.5 इंचावर मार्किंग केलं तरी चालतं, दोन्ही सेमच आहे. वरतून 5.5 इंचावर करा किंवा गळ्याच्या बाजूने 1.5 इंच वरती घ्या, सारखंच आहे. हे बघा, आता आपली कटोरीचं माप आहे पावणे 6 इंच. तुम्ही 6 इंचही घेतले तरी चालते, आणखी जेव्हा आपण नवीन शिकत असतो तर आपले शिवण्यामध्ये 1/2 इंच इकडे तिकडे जास्त होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही 6 इंचही सुरुवातीला घेतली तरी चालतं. हे बघा, आता आपण 2 इंच इथून वरती घेऊन सरळ लाईन मारून घेऊया. बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन मारून घ्यायची. याने काय होतं, थोडासा आपल्याला आकार द्यायला अजून चांगला सोपं पडतं. हे बघा, आणि आता हे 3ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघा, एकदम व्यवस्थित असा गोल आकार आला आहे. तुम्ही बघत असाल की एकदम सुंदर आकार आला आहे आपल्या कटोरीच्या याला. हे बघा, आणि आता आपण इथे गळाही गोल करून घेऊ. कोणाकोणाचा गळा 7 किंवा 7.5ही डीप असू शकतो. प्रत्येकाचं ब्लाऊजचं माप कस्टमरचं वेगळं असू शकतं, त्यामुळे गळा वगैरे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा व्यवस्थित मोजून घ्या. हे बघा, आता मी तुम्हाला कापून दाखवते. हा झाला आहे पुढचा भाग. आता अजूनही तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स मी इथे देणार आहे, ती पण तुम्ही नक्की फॉलो करा. हे बघा, इथून आपण क्रॉस कापून घेऊया. हे बघा, आता आपण आहे ना, मागचा भाग जसा क्रॉस कापला होता ना, तसंच आपल्याला इथे 1/2 इंचाने क्रॉस करायचं आहे. 1/2 इंचाने क्रॉस करायचं. हे बघा, असं. याने काय होतं, जे काखेत एक्स्ट्रा कपड्याने कधी कधी झोल येतो तो आपला येत नाही. त्यामुळे इथे आपल्याला 1/2 इंच थोडं क्रॉस करायचं आहे. आता बघा, ही आपली वाढवून झालेली, याला आपल्याला कपड्यावर वाढवायची गरज नाही. आता आपण कटोरीचा भाग वाढवूया. आता आपण जे सर्व मापं काढलेत ती सगळी आपल्याला कपड्यावर ठेवून जशी तशी कापायची आहेत. फक्त आपल्याला इथे कटोरी वाढवायची आहे. बाकी योगपट्टी, क्रॉसपट्टी, मागील भाग हे आपण सगळे परफेक्ट आहे त्याच मापानुसार व्यवस्थित काढलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता हे कापून घेऊया.
तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, आता अशा पद्धतीने आपण कापून घेऊया. किंवा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या मापाचं ब्लाऊजचं कटिंग हवं असेल तेही तुम्ही मला सांगा, मी ते शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हे बघा, आता आपण ह्या साईडचा भाग झाला आहे, ही आपली क्रॉस पट्टी झालेली आहे आणि हा आपला बॅक साईडचा भाग झालेला आहे. आता आपल्याला हे आहे तसंच एकदम परफेक्ट माप मिळालेलं आहे. याला आता कापडावर ठेवून आपल्याला कापायचं आहे, कुठेच काही कमी जास्त वाढवायचं नाही. आता फक्त आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. तर हे बघा, मी तुम्हाला कटोरी वाढवून दाखवते. जर तुम्ही स्टार्टिंगला बेसिक शिकत असाल तर इथे एक छोटी पिन लावून द्यायची, की जेणेकरून जेव्हा आपण निशाण मारतो तेव्हा हे सरकत नाही. किंवा तुम्ही सुई, छोटी पातळ सुई लावू शकता जर तुमच्याकडे पिन नाही आहे तर. हे बघा, अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची आहे आणि मग ते कटोरीचं व्यवस्थित निशाण लावून घ्यायचं आहे. किंवा हे कटोरी छापताना व्यवस्थित त्याच्यावर भार देऊन, दाब देऊन कटोरी छापून घ्यायची आहे, म्हणजे कमी जास्त माप होत नाही. हे बघा, आता आपण कटोरीला वाढवूया. हे बघा, 1.5 इंच आपल्याला कटोरीला वाढवायचं आहे. एक या साईडने 1.5 इंचाचं निशाण लावायचं, दुसरे ह्या साईडने आपल्याला दोन्ही साईडला 1.5 इंचाची मार्जिन द्यायची आहे. तसं हुक पट्टीच्या साईडला 1/2 इंच आणि गळ्याच्या साईडला 1/2 इंच मार्किंग घ्यायचं आहे. हे बघा, ह्या कटोरीचा आपल्याला मध्य काढायचा आहे, असा मध्य काढायचा आहे आणि खाली आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे 3ही पॉईंट, 4ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. पट्टीच्या सहाय्याने आता आपण याला जोडून घेऊया. हे जे आपण 1.5 इंच वाढवलं सगळीकडे, ते कटोरीनुसार माप कमी जास्त होऊ शकतं. जर कटोरी लहान असेल, 28 इंचाची असेल तर 1 इंच वाढवलं तरी पुरेसं होतं. आणि 42 ते 44 इंचाचं माप असेल तर 1.5 ते 2.25 इंच वाढवावी लागते. हे बघा, असा गोलाकार द्यायचा आहे. आता आपल्याला हळूहळू लहान मोठे करत इथे पॉईंटला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित पद्धतीने आपल्या आता ही कटोरी तयार झालेली आहे. 36 इंचाचं हे आपलं माप आहे. आता बघा, मी तुम्हाला कैचीने हे व्यवस्थित कापून दाखवते. आहे तसंच माप परफेक्ट काढायचं आहे, नाहीतर कमी जास्त होऊ शकतं. हे बघा, एकदम गोलाकार आलेला आहे. तसे प्रत्येकाचं ब्लाऊज शिवण्याची पद्धत वेगळी असते. मी तुम्हाला हे ब्लाऊज कापल्यानंतर ब्लाऊज शिवूनही दाखवेल. हे बघा, पण मी जी तुम्हाला पद्धत सांगते ही बेसिक साधी पद्धत आहे, पण ह्यानुसार तुम्ही एकदम परफेक्ट ब्लाऊज कटिंग करून शिवू शकता. आता हे बघा, आपल्याला कटोरीचं हे फोल्ड करून याला आपल्याला 1.5 इंचाचा टक्स मारायचा आहे. हे बघा, 1.5 इंच इथे घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला 2.5 ते 2.25 इंच टक्स घ्यायचा आहे. आता हे मी तुम्हाला स्टॅपलरनुसार तुम्हाला हे घेऊन मी हे निशाण मारून दाखवते. हे बघा, जसे शिवतो तसे मी तुम्हाला स्टॅपलरच्या इथे पिना मारून दाखवलेल्या आहेत. हे बघा, अतिशय सुंदर असं कटोरीला टोक आलेलं आहे. हे बघा, छान अशी कटोरी तयार झालेली आहे. एकदम कटोरीला गोल आकार आला आहे. कुठल्याही पद्धतीने कटोरी चपटी वगैरे वाटत नाही. हे बघा, एकदम व्यवस्थित कटोरी. हे बघा, आता जर तुम्ही असं जॉईन करून बघितलं ना तर कटोरीचा भाग ह्या योग पट्टीपेक्षा थोडा मोठा वाटतो. पण हा मोठा याच्यासाठी असतो की जेव्हा आपण शिवतो तेव्हा कटोरीचा भाग आपल्याला थोडासा पुढे ठेवायचा असतो, थोडंसं टोक बाहेर काढायचं असतं आणि मग ते शिवताना एकदम जेव्हा आपण असा गोल आकार देतो तेव्हा ते एकदम परफेक्ट असं साईडला तयार होतं, एकही बाजू खालीवर होत नाही. हे बघा, आता हा आपला मागचा भाग झाला आहे, ही साईडचा भाग, ही कटोरी आणि हे क्रॉस. व्हिडिओ थोडी मोठी झाली म्हणून स्लीवचं कटिंग नाही दाखवलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तेही कटिंग तुम्हाला दाखवेल. हे व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. धन्यवाद. व्हिडिओला सपोर्ट करा. थँक्यू. धन्यवाद.